नमस्कार, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही. मी अप्पासाहेब मोहरकर. आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय असणार आहे बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 1 वर्षापासून बंद पडत चाललेल्या मल्टीस्टेट बँकांचा. आणि याच बँकेसंदर्भात पुढच्या 2 दिवसामध्ये अजित पवार हे 7 ऑगस्टला बीड जिल्ह्यामध्ये येत आहेत. आणि बीडमध्ये ज्या मल्टीस्टेट बँका बंद पडल्या आहेत त्या ठेवीदारांचे पैसे परत कसे देता येतील यासाठी एक महत्त्वाची बैठक अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे. आता या बैठकीला नेमकं कोण कोण उपस्थित असणार आहे याची माहिती आपल्याकडे नाही, मात्र अजित पवारांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडणार आहे. बीडमध्ये सर्वात पहिल्यांदा जी बँक बंद पडली तिचं नाव होतं जिजाऊ मासाहेब मल्टीस्टेट. बबन शिंदे यांची ही बँक होती. बबन शिंदे यांची जिजाऊ मल्टीस्टेट बँक बंद पडली. त्यानंतर बबन शिंदे फरार झाले. काही काळ फरार झालेल्या बबन शिंदेंना पोलिसांनी अटक केली, मात्र त्यांचं संचालक मंडळ अद्यापही फरार आहे. तर अनेकांना म्हणण्यापेक्षा त्या बँकेतल्या ठेवीदारांना त्यांचे पैसे अजूनही परत मिळालेले नाहीत. बबन शिंदेची प्रॉपर्टी जप्त केली जाणार, त्या प्रॉपर्टीमधून या ठेवीदारांचे पैसे परत दिले जाणार असं पोलिसांनी सांगितलं होतं. कारण आर्थिक गुन्हे शाखेकडे हा तपास होता, मात्र पुढे याचं काय झालं याची माहिती अद्यापही पोलिसांनी दिलेली नाही. तर दुसरीकडे सुरेश कुटे जे आहेत, तिरुमला उद्योग समूहाचे सर्वेसर्वा कुटे यांचा एक ग्रुप होता. तिरुमला बीडमध्येच नाही, महाराष्ट्रातच नाही तर राज्याच्या बाहेर देखील तिरुमलांचे व्यवसाय चालायचे. आणि याच तिरुमला ग्रुपचे सर्वेसर्वा सुरेश कुटे यांची ज्ञानराधा मल्टीस्टेट बँक बंद पडली आणि या बँकेमध्ये हजारो ठेवीदारांचे कोट्यावधी रुपये बुडाले. आता सुरेश कुटे यांचं साम्राज्य काही छोटं नव्हतं, सुरेश कुटेंचं साम्राज्य मोठं होतं. आता या बँकांच्या संचालकांचा विषय घेण्याचं कारण एवढंच आहे की अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि ते अर्थ आणि नियोजन मंत्री देखील आहेत. अर्थमंत्र्यांकडे हा जर विषय गेला तर यामध्ये पुढे काय करता येईल याचं नियोजन अजित पवार हे करू शकतात, पोलिसांना तशा सूचना देऊ शकतात. कारण ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेच्या संदर्भामध्ये सध्या CID तपास करते. पोलिसांचा तपास संपल्यानंतर हा तपास CIDकडे देण्यात आला आहे. काही दिवसापूर्वीच ठेवीदार कृती समितीचे जे मराठवाड्याचे प्रमुख आहेत सचिन उबाळे यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आणि ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेसंदर्भात विचारणा केली असता त्यांनी साफ सांगितलं की हा तपास आमच्याकडे नाही, या तपासामध्ये आता CID या प्रकरणाचा तपास करते, त्यामुळे आम्ही यामध्ये अधिक माहिती देऊ शकत नाहीत. जी काही कारवाई करायची आहे ते CIDचे अधिकारी करणार आहेत. तर दुसरीकडे सचिन उबाळे यांनी पोलिसांना एक व्हिडिओ देखील दिला की ज्या संपत्तीमधून ठेवीदारांचे पैसे परत देण्यात येणार होते ती कुटेंची संपत्ती अनेक लोक चोरून घेऊन जातानाचा तो व्हिडिओ होता. म्हणजे हे सगळं आलबेल सुरू आहे. बीडमध्ये फक्त सुरेश कुटेच नाही, बबन शिंदेच नाही, साईराम परभणेच नाही, तर परळीमध्ये देखील राजस्थानी मल्टीस्टेट बँक बंद पडली. गेवराईमध्ये छत्रपती मल्टीस्टेट बँक बंद पडली. छत्रपती मल्टीस्टेट बँकेचे सर्वेसर्वा असलेले संतोष भंडारी यांच्या बँकेमध्ये सुरेश जाधव नावाच्या एका तरुण शेतकऱ्याने बँकेच्या समोर गळफास घेऊन आत्महत्या केली. कारण होतं की बँकेमध्ये त्यांचे पैसे अडकले होते, मुलीच्या शिक्षणासाठी पैसे नव्हते. या उद्विग्नतेतून त्यांनी बँकेसमोर आत्महत्या केली. ज्या दिवशी सुरेश जाधवांनी संतोष भंडारी यांच्या बँकेसमोर आत्महत्या केली त्याच्या दुसऱ्या दिवशी संतोष भंडारी यांच्यावर गुन्हा दाखल झाला. गेवराई पोलिसांची 2 पथकं त्यांच्या मागावर होती. 1 महिना उलटला तरी देखील त्या 2 पथकांना संतोष भंडारी अद्यापही सापडलेले नाहीत. तर दुसरीकडे सुरेश कुटे यांना पोलिसांनी अटक केली असली तरी त्यांच्या पत्नी अर्चना कुटे अजूनही पोलिसांच्या हाती लागलेल्या नाहीत. तर काही दिवसापूर्वी अर्चना कुटे यांनी एक ऑनलाईन बैठक घेतली असं सांगितलं जातं. कुठल्याही व्यक्तीने जर ऑनलाईन बैठक घेतली, फेसबुकचं माध्यम असेल, झूम मीटिंग असेल किंवा इतर कुठलं माध्यम वापरलं असेल, कारण त्या एक फरार आरोपी आहेत आणि त्याची तात्काळ माहिती सायबर विभागाला जात असते. जेव्हा अर्चना कुटे या ऑनलाईन बैठक घेत होत्या त्या कुठल्या प्लॅटफॉर्मवरून ती बैठक घेत होत्या हे सायबर विभागाला का कळलं नाही असा प्रश्न देखील आता उपस्थित होतो आहे. फरार असलेल्या अर्चना कुटेला अद्यापही अटक करण्यात आलेली नाही. तर बऱ्याच बँकांचे जे संचालक मंडळ आहेत ते अद्यापही फरार आहेत. त्यामुळे 7 तारखेला अजित पवार जी ठेवीदारांच्या संदर्भामध्ये बैठक घेणार आहेत त्या बैठकीमध्ये या ठेवीदारांचं समाधान होईल का? कारण या सगळ्या संचालकांचे, या बँक मालकांच्या प्रॉपर्ट्या अद्यापही जप्त करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे या प्रॉपर्ट्या तात्काळ जप्त करून त्यांना त्यांचे पैसे परत मिळावेत अशी त्यांची मागणी आहे. आता अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, राज्याचे अर्थ आणि नियोजन मंत्री आहेत. त्यांच्याकडून या ठेवीदारांना जी अपेक्षा आहे ती जर अजितदादांनी पूर्ण केली तर या ठेवीदारांचे पैसे त्यांना परत मिळण्यास मदत होईल. आजच्या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढंच. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा आणि आमच्या लोकाशा टीव्हीला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.